आवर्ती दशांश आपण ज्यावेळेस संख्या पद्धती हा घटक पाहत होतो तिथं अखंडित आवर्ती आणि अखंडपणे आवर्ती आणि अनावर्ती अशा संख्या आपण बघितल्या होत्या, पण ती संकल्पना थोडीशी पुढे जाऊन आपण पाहतोय. इथं बघा दशांश चिन्हानंतर 7 पुन्हा 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 येते. पुन्हा पुन्हा संख्या येणे म्हणजे आवर्ती संख्या बरं का. पुन्हा पुन्हा येणारी संख्या म्हणजे आवर्ती संख्या. आता या आवर्ती आहे इथं पुन्हा पुन्हा 7 येते आणि इथं दशांश चिन्ह म्हणून याला आवर्ती दशांश म्हणतात. परंतु या आवर्ती दशांश मधून याचं अंश आणि छेद म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आपल्याला. तर व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना कोणता अंक पुन्हा पुन्हा आलाय, तर 7 हा अंक पुन्हा पुन्हा आलाय म्हणून अंशस्थानी 7 लिहायचा आणि अंशस्थानी किती वेळा 7 लिहिलाय तेवढ्याच वेळा छेदस्थानी 9 लिहायचं. हे झालं आवर्ती अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकातलं रूपांतर. आता इथं पुढे दुसरी संख्या बघा 3.143 इथं पुन्हा पुन्हा येणारी संख्या कोणती आहे, गटाने येते. 143 गटाने येते म्हणजे 143 हा गट पुन्हा पुन्हा येतोय. मग आपण याला असं लिहू शकतो, हे ह्याच्या डोक्यावरचं चिन्ह म्हणजेच बार म्हणतात त्याला. हे चिन्ह म्हणजेच या 3च्या पुढे हे 143 असं अखंडपणे आवर्ती होते. त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण 7च्या पुढे बार केला, दशांश चिन्ह 7 0.7च्या पुढे डोक्यावर बार, हे या पद्धतीने लिहू शकतो. हा बार म्हणजेच हे 7 पुन्हा 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 रिपीट होते. त्याच पद्धतीने इथं 143 हे पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. आणि मग याचं परत आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर 3 पूर्णांक राहणार बाजूला अधिक 143 ला 143 आपण 1 2 3 करायचं आणि वर 3 करायचं म्हणजे खाली आपल्याला 3 वेळा 9 लिहावं लागणार. म्हणजे याचं या अपूर्णांकात हे 143 पुन्हा पुन्हा येते. त्याचं आवर्तीमध्ये लेखन करताना आपण जो गट अंकांचा पुन्हा पुन्हा येतोय त्याच्या डोक्यावर अशी बारचं चिन्ह देतो. ही झाली आवर्ती दशांश चिन्ह की संख्या किंवा आवर्ती दशांश संख्या. या आवर्ती दशांश संख्येला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करत असताना हे 3 पूर्णांक आहेत, ते 3 पूर्णांक बाजूला लिहिले आणि जो गट अंकांचा आवर्ती आहे म्हणजे पुन्हा पुन्हा येतोय तो आपण अंशस्थानी लिहिला आणि अंशस्थानी किती संख्या लिहिली 1 2 3 तेवढ्या वेळा छेदस्थानी काय लिहायचं आहे 9 लिहायचं आहे. त्या पद्धतीने आपण खालचं उदाहरण बघूया. 0.034 ही एक संख्या आहे. याचा आपल्याला आवर्ती दशांश चिन्हासह लिहायचं आहे. आवर्ती दशांश चिन्ह म्हणजे डोक्यावरचा भाग. तर ते कसं होणार आहे 0.034. इथं आवर्ती कोणता गट आहे 0.34 हा पुन्हा पुन्हा रिपीट व्हायला आहे म्हणजे याच्या डोक्यावर हा बार येणार आहे आणि याच संख्येला आवर्ती दशांश म्हणतात. आणि याचं परत आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. पुन्हा पुन्हा रिपीट होणाऱ्या संख्या अंशस्थानी लिहायच्या आहेत. अंशस्थानी आलं 0 3 4 आणि मग अंशस्थानी संख्या किती आहेत 1 2 3 तेवढ्या वेळा छेदस्थानी काय घ्यायचं आहे 9 घ्यायचं आहे. 1 2 3 या पद्धतीने आपण 3 उदाहरणं दिले. आता इथं मात्र आपल्याला काय केलंय आवर्ती दशांश संख्या दिले. बारचं चिन्ह ह्याचा अर्थ काय आहे ही आवर्ती दशांश संख्या आहे आणि हिला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे 33 हा अंकांचा गट आवर्ती पुन्हा पुन्हा येतोय आणि खाली तेवढ्या वेळा 9 घ्यावं लागणार. पण हे लिहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की ह्या अपूर्णांकाला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो म्हणजे याला छोटं करू शकतो. संक्षिप्त रूप म्हणजे छोटं 11×33 11×9 मी हे छोटं दिलं तर पुन्हा अजून माझ्या लक्षात येतं ह्याला अजून मी छोटा करू शकतो 3×1 3×3 9 म्हणजे या आवर्ती दशांश संख्येचं बार सहित आलेल्या आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर अशा पद्धतीने करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे ते पण बघूया आपण. 1.66 वर हे बारचं चिन्ह आहे. या बारचा अर्थ काय की हे 66 पुन्हा पुन्हा रिपीट होते. इथं पूर्णांक किती आहे 1 आहे तो लिहिला अधिक हे 66 वर लिहिलं आणि खाली किती लिहिणार आपण
2 वेळा 9, 2 वेळा का लिहायचं तर हे 6 2 वेळा रिपीट आहे, किंवा बार हा 2 वेळा 6 वर आहे म्हणून 6 वेळा लिहिलं. याला पण आपण 11 × 66, 11 × 9 99 असं संक्षिप्त रूप दिलं. पुन्हा अजून संक्षिप्त रूप होते असं लक्षात आलं. 3 दुने 6, 3 त्रिक 9. आता आपल्याकडे याचं रूपांतर असं झालं 1.2/3. याला पुन्हा आपण, हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक, यात एक पूर्णांक आलाय आणि अपूर्णांक आहे. ह्याला अपूर्णांकाच्या व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे. ते कसं होणार, छेदानं याला गुणायचं पूर्णांकाला, 3 × 1 = 3 आणि त्याच्यामध्ये अंश मिसळला तो किती झाला 5 आणि 5 अंशस्थानी लिहायचं आणि असा छेदस्थानी लिहायचा. म्हणजे या आवर्ती दशांश संख्येचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर पहिल्या टप्प्यात हे, दुसऱ्या टप्प्यात हे, तिसऱ्या टप्प्यात हे 1 पूर्णांक किंवा 1+2/3 आणि हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं पुन्हा व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर झालं 5/3. अशा पद्धतीने आपल्याला या आवर्ती दशांश संख्येचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर होणार. त्याच्यानंतर आपल्याला पुढे आणखी एक संख्या आहे 1/1 आवर्ती चिन्हासह किंवा बार चिन्हासह 4. ते कसं होणार आहे, मग 1 पूर्णांक आपण लिहिला अधिक 4 अंशस्थानी लिहिलं आणि छेदस्थानी किती वेळा 9 येणार, 1 वेळाच 4 रिपीट होते म्हणून छेदस्थानी 9 येणार. मग इथं भाग संक्षिप्त रूप होत नाही, परंतु हा अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक होतोय 1.4/9. याला आपण व्यवहार्य अपूर्णांकात कन्वर्ट करत असताना या छेदानं या पूर्णांकाला गुणायचा आहे, 9 × 1 = 9 आणि त्याच्यामध्ये हे अंश मिसळायचे 4, 9 × 4 = 13/9. अशा पद्धतीनं या आवर्ती दशांश संख्येचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर होणार आहे. आणखीन एक व्यवहार्य अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करण्यासाठीची संख्या आहे 2.54 किंवा दशांश चिन्हानंतर 54 बार चिन्हासह. याचं कसं होणार आहे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर, 2 पूर्णांक लिहिले, अंशस्थानी 54 लिहिलं आणि छेदस्थानी किती लिहावं लागणार, कारण बार 54च्या डोक्यावर, 2 संख्येच्या डोक्यावर आहे, त्याच्यामुळे छेदस्थानी इथं 2 वेळा 9 येणार आहे. इथं मध्ये अधिकचं चिन्ह लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी ते अधिकचं चिन्ह समज असतं. आता परत आपल्या असं लक्षात आहे की 54 आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. कसं देऊ शकतो बघा, कितीने भाग जातोय, 3 ने भाग जातोय, 3 × 1 = 3 उरले 2, 3 × 8 = 24, 18 आले वर, खाली 3 × 1 = 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, परत 18 आणि 36 ला भाग जातोय. संक्षिप्त रूप जितकं छोटं होईल तितकं करायचं आहे. 3 भागेला 6 आलं, 3 भागेला 11 आलं. म्हणजे या 54चं आपण पुढे असं लिहू शकतो 2/6/11 किंवा हा 2/6/11 असा पूर्णांक युक्त अपूर्णांक झाला. पण आपल्याला याचं रूपांतर करायचं आहे व्यवहार्य अपूर्णांकात. व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करताना या छेदानं या पूर्णांकाला गुणायचं आहे, 11 × 2 = 22 आणि त्या 22 मध्ये हा अंश मिसळायचा आहे, 22 × 6 = 28 झाले आणि 28 ला परत छेद लिहायचा आहे 11. अशा पद्धतीने आपण आवर्ती दशांश चिन्ह संख्यांचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करतोय. हा तक्ता, ही उदाहरणं व्यवस्थित पहा, समजून घ्या. या कन्सेप्टवर आधारित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशी काही गणित आहे, आपण त्याचे वेगवेगळे नमुने पाहणार आहोत.